रामकृष्ण हरी. मागील व्हिडिओत आपण श्री ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायात आलेल्या काही पौराणिक कथा श्रवण केल्या. आजच्या व्हिडिओत आपण दुसरा व तिसऱ्या अध्यायातील काही पौराणिक कथा ऐकणार आहोत. पवाडा तुवा केला गंधर्वासी. अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 10. अर्जुनाने अनेक गंधर्वाचा पराभव केला आहे. एकदा अंगापर्ण नावाचा गंधर्व आपल्या स्त्रियांसह रात्री विलास करीत असता त्या बाजूने पांडव द्रौपदी स्वयंवरासाठी गुप्तपणे चालले होते. तेव्हा अंगापर्णने रात्री कुठे चालला म्हणून त्यांना दटावले व अडविले. पांडवांनी त्याची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण गंधर्व ऐकेनात. तेव्हा अर्जुन व अंगारपण यांनी युद्ध जुंपले. गंधर्व पराजित झाला. त्याने अर्जुना सूक्ष्म पदार्थ दर्शक चाक्षुणी विद्या देऊन त्याच्याशी मैत्री केली. तसेच उत्तर दिशा जिंकण्याच्या मोहिमेत अर्जुनाचे गंधर्वांनी रक्षण केलेला देश जिंकल्याने वर्णन महाभारतातील सभापर्वात आहे. चित्रसेन गंधर्वाकडून अर्जुनाने गीत नृत्यकला संपादन केल्या. त्या विराटगृही अज्ञातवासात असताना उपयोगी पडल्या. तरी कायमी भस्मासुरू अर्जुन म्हणे. ओवी क्रमांक 38. भगवान शंकराच्या भस्मापासून एक राक्षस उत्पन्न झाला. त्याचे नाव भस्मासूर असे पडले. त्याने भगवान शंकराची आराधना करून असा वर मिळवला की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म व्हावा. या वरामुळे तो उन्मत्त झाला. सर्व प्राणीमात्रांना त्रास देऊ लागला. एकदा तर नारदांवरच हा प्रयोग करण्यास प्रवृत्त झाला. तेव्हा देवर्षी नारदांनी त्याचा नाश करण्याची युक्ती योजली. त्याला सुचविले, आम्हा गरिबांना मारून काय मिळणार आहे? शंकराच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना भस्म कर आणि सौंदर्यवती पार्वतीचाच लाभ करून घे. हे ऐकताच लोभी भस्मासूर भगवान शंकराच्या मागे लागला. भगवान शंकरावर आलेले संकट पाहून भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले. त्याच्यावर मोहिनी घातली. त्याला नृत्य करायला लावले व त्याचाच हात त्याच्याच मस्तकी ठेवून त्याचा नाश केला. ही कथा शिवलीलामृत व ब्रह्मपुराणात आली आहे. अध्याय तिसरा, देखफा जनकादिक कर्मजात अशेख. न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. अध्याय तिसरा, ओवी क्रमांक 152. इक्ष्वाकुपुत्र निमिराजाचा वशिष्ठाच्या शापामुळे देहपात झाल्यावर देवांच्या सांगण्यावरून निमिराजाच्या देहाचे मंथन केले. त्या मंथनापासून जनकाची उत्पत्ती झाली. याने मिथिला नगरी वसविली. जनक ब्रह्मवेत्ता व महान भगवत भक्त होता. त्याचे सर्व व्यवहार लौकिकाप्रमाणे चालून देखील आत्मसंपन्न असल्यामुळे तो लौकिक व्यवहारात आसक्त नव्हता. त्यामुळे तो कर्म करूनही मुक्त अवस्था भोगीत होता. वाल्मिकी रामायणातील उत्तरकांडात हा कथा संदर्भ येतो. मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला. अध्याय तिसरा, ओवी क्रमांक 163. काश्यप कुलात उत्पन्न झालेल्या सांदीपनी ऋषी आचार्यांच्याकडे अवंती नगरीत श्रीकृष्ण व बलराम धनुर्वेद शिकण्यासाठी राहिले होते. त्यांच्याकडून त्यांनी सर्व वेदांगाचेही अध्ययन केले. परत घरी जाताना आपणास कोणती गुरुदक्षिणा द्यावी असे आचार्य सांदीपनींनी श्रीकृष्णाने विचारले. गुरूंचा देवदत्त नावाचा एकुलता एक मुलगा समुद्रात पडून मेला होता. तो परत आणून देण्यासाठी गुरुपत्नी व गुरूंच्या इच्छेनुसार कृष्ण व बलराम गुरुपुत्राच्या शोधासाठी यमलोकी गेले. तेथे त्यांनी यमधर्माचा पराभव केला व गुरूंचा पुत्र तेथून परत आणून गुरूंच्या स्वाधीन केला. हा श्रीकृष्णांचा पराक्रम अद्भुत व अलौकिक होता. श्रीमद भागवतात दशम स्कंदात ही संदर्भ कथा वर्णिलेली आहे. या प्रकारे दुसरा व तिसऱ्या अध्यायात आलेल्या पौराणिक कथा आपण श्रवण केल्या.